आज सकाळची सुरुवात खूप लवकर झाली आणि मी माझ्या शहरापासून जवळजवळ 1500 किलोमीटर लांब एका ट्रिपवर चाललेलो आहे. तर ते कशासाठी काय हे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळणारच आहे. पण त्याआधी म्हटलं आज चला गार्डनमध्ये जाऊन येऊ. सकाळी उठल्यानंतर थोडं आणि पुढचं कसं प्रिपरेशन करायचं याचं प्लॅनिंग करत होतो. आल्यानंतर एक बॉटल पण आणली होती, पाणी पण पिलं होतं. हॅलो फ्रेंड्स, तर मी एका ट्रिपवर चाललो आहे जी की एकदम प्लॅन नव्हती. बिलकुल सडनली ती म्हणजे अचानकच ठरलेलं आहे की जायचंय. बरं, तिथे जाण्याची माझी इच्छा खूप होती. मला खूप तिथे जाण्या म्हणजे खूप विचार करत होतो की मी इथे जाऊ जाऊ जाऊ, पण तो हा पिरियड नव्हता. कारण की उन्हाळा खूप कडक चालू आहे आणि अशा ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रिपला जाणं म्हणजे खूप रिस्की पण होऊ शकतं. कारण की खूप हाल होतात उन्हाळ्याचे. पण मला असं वाटतं की ती ट्रिप जी प्लॅन केली ती थोडीशी चांगल्या पद्धतीने असेल, म्हणजे हाल होणार नाही असं असेल कदाचित. बघा जे होतं ते इथून तर मी काही नाही सांगू शकत. पण त्या ट्रिपला जाण्यासाठी आपल्याकडे काहीतरी प्रिपरेशन पाहिजे. जाण्यासाठी काही गोष्टी असतात नसतात त्या लागणाऱ्या, त्या सगळ्या मार्केट म्हणायचं डीमार्ट मध्ये चाललेलो आहे. तर त्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करतो आणि काय काय पॅकिंग करणार आहे, सोबत काय काय घेणार आहे, कसं जाणार आहे, कुठे जाणार आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही गेस करू गेलं असेल किंवा गेस करणार असाल तर मग कमेंट मध्ये टाईप करून सांगा की मी कुठे चाललेलो आहे. आता एक्साइटेड, नर्वस आणि टेन्स तिघं फिलिंग्स एक साथ फील करत आहे. आणि जाण्यासाठी खुशी पण होते कारण की जायचं आहे फायनली. इतक्या दिवसापासून इतकं जाण्यासाठी मी म्हणजे दर महिन्याला प्लॅन करत होतो. प्लॅन कॅन्सल होतो, दर महिन्याला मी ठरवत होतो नाही आता जायचंच आहे. आता सुट्टी मॅनेज होत नव्हती, कधी बजेट मॅनेज होत नव्हता, तर कधी काही गोष्ट कधी सोबत नव्हती, कधी एकटं जायचं, अशा खूप साऱ्या गोष्टीमध्ये आल्या. आणि पण मला माहिती होतं की मी इथं जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या पद्धतीने जाईल बुवा. त्याच्यामुळे कदाचित ते डिले होत होतं. पण फायनली मनी नसताना ध्यानी नसताना अचानक ती गोष्ट झाली आणि फायनली मग मी नाही म्हणू शकतो. आता ठीक आहे म्हटलं, जरा जाऊया जे होईल ते. आणि त्या गोष्टी आहेच. प्लस उन्हाळ्यात काय, उन्हाळ्यात असतं खूप जास्त त्रास होतो त्याची, जास्त हे वाटते की उन्हाळ्यात नेमकं कसं आता हँडल होईल सगळ्या गोष्टी. बट ठीक आहे, आता जायचं म्हटल्यावर तर आपल्याला. तर बघूया आता काय काय बघायला मिळते. सगळ्या डिटेल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार, तुम्हाला खूप जास्त मजा येणार ब्लॉग बघताना आणि आपण धमाल करूया सगळे मिळून. तर प्रचंड गरमी आहे, डोक्याला रुमाल बांधणं गरजेचं आहे. तुम्ही पण उन्हाळ्याची काळजी घ्या, पाणी जास्तीत जास्त पित राहा. तर इथं मी डीमार्टमध्ये आलेलो आहे. ऊन तर बऱ्यापैकी होतं. त्याचबरोबर आता मी बघत होतो की नेमकं मला काय काय गोष्टी घ्यायच्या आहे. त्यानंतर मग इथं मी थोडे शर्ट वगैरे पण होते, तर ते पण ट्राय करून बघितले की मला येत आहेत का. म्हटलं जायचं आहे तर मग थोडंफार काहीतरी घेतलं पाहिजे. तर मग हा एक शर्ट घेतला होता त्याच्याबद्दल. नंतर अंडर गार्मेंट्स वगैरे पण घ्यायचे होते, ते घेतले होते. त्याच्यानंतर पॉपकॉर्न वगैरे, सॉक्स आणि सगळ्यात मेन म्हणजे उन्हासाठी मला सनस्क्रीन घ्यायचं होतं. तर ते पण मी जॉयचं घेतलेलं होतं. तर ह्या सगळ्या शॉपिंगच्या वस्तू आणलेल्या होत्या. अजून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बाकी होत्या, बाकीच्या माझ्याकडे जुन्या आहेत. म्हणजे ब्रश वगैरे मला ॲड करायचे, कोलगेट असेल, तर काही गोष्टी तिथं होत्या, काही गोष्टी नव्हत्या. तर मग जेवढं मला घेता आलं तेवढं मी कलेक्ट केलं. आता प्रवासात काय नाही जणी ते तर झालं, पण स्वतःची पण बारी होती. दाढी कटिंग करण्यासाठी इथं आलेलो होतो आणि सकाळी म्हटलं चला फ्रेश होऊन जाऊ, आणि झालं माझं ते पण. त्याच्यानंतर थोडंसं चेहऱ्यावर फेशियल वगैरे सारखं पण थोडंसं करून घेतलं होतं. स्क्रब का काहीतरी केलं होतं काय माहिती, त्याने पण चांगलं वाटत होतं चेहरा. काय झालंय मम्मी तुला? काय झालंय? तर मला भूक झाली. मी आता काय एवढी बोर होतो? मला असं वाटतं मी चालले जावा कुठे आता यात्रेला. हे बघ चॉकलेट आणले तर देऊ का? हाँ, खाने की चीज है हाँ, और ये सोने का सामान, ये मेरा पूरा किट है.
और मैं जा रहा जाओ जाओ जाओ, एक किसी को बहुत बुरा लग रहा है मुझे घूमने के लिए मिल रहा है तो मुझे बहुत बुरा लग रहा है. मैं बहुत ज्यादा एक्साइटेड हूँ. इतका एक्साइटेड तर मी कधीच नव्हतो जितका आज आहे. बेकार खुशी होते. आणि 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 काय लोकांना खूप वाईट वाटतंय मी गावाला चाललोय तर ते लोक इकडे का बरं आवडतो पण मला कसं आहे, बोर होणार आहे तू गेल्यानंतर. त्याच्यामुळे हो, म्हणून तू असं करते का की नको जाऊ असं. नको जाऊ असं म्हणून करते. पण जाऊ दे आता एवढं लांब जायला भेटतंय त्याच्यामुळे. जाऊ नये, दर्शन करू नये. तू काय केलं माझ्यासाठी? काहीच केलं नाही जाण्यासाठी. फक्त चिवडा, ते आता 8 दिवस चिवडा खाऊ का मी? वाढदिवस चिवडा खा. तर आता दाढी कटिंग पण करून आलो नाही, बघू शकता तुम्ही. आणि आता काय फक्त बाकीचे थोडंफार प्रिपरेशन बाकी ते करायचंय. बाकीचे भरपूर सारे कामं होते ते केली. तर मग आता निकलणे काय. इतका मोठा सीन झाला, इतका मोठा सीन. आणि असं दरवेळेस होतं माझ्यासोबत यार. इतकं अक्षरशः रडकुंडीला आलो होतो का मी. पूर्ण बॅग भरलेली होती, पूर्ण परत उपसली, सगळीकडे पसार करून ठेवला, सगळं उपसलं. कमीत कमी 1 तासापासून चाबी शोधतोय, चाबीच सापडत नव्हती. दुकानाची चाबी माझ्याकडनं हरून गेली होती. तर रात्री काय झालं, मी आलो घाईमध्ये आणि मी म्हणजे मम्मीला सांगितलं की बॅग घेऊन. तर मग माझ्याकडे काही चाबी काढायची राहून गेली असेल. मम्मीने बी काही चेक केलं असेल. मम्मी धुवायला घेऊन गेली. ती गॅलरी चाबी घेऊन कोपऱ्यात कुठेतरी पडली असेल. पूर्ण घर आम्ही 1 तासापासून शोधतो, 1-1.5 तासापासून. इतका टाइम वेस्ट झाला माझं. पूर्ण बॅग भरलेली, पूर्ण प्रिपरेशन पण खराब होऊन गेलं. तर असं दरवेळेस माझ्यासोबत गडबड होऊन जाते. तुमच्यासोबत पण होतं का असं गावाला जाताना? असं संताप होत होता, इतकं टेन्शन आलं मला, इतकं उशीर झालेला आहे त्याच्यामध्ये. अजून तुम्हाला दाखवतो अजून काय किस्सा आलाय बा. ही बॅगची रिबन पण तुटून गेली. आता ही रिबन परत जोडायला म्हणजे किती किती किती. आणि लास्ट टाइम सगळं ठीक होतं, पण हे आधी असं पसार होतो आणि त्याच्यामुळे पूर्ण लोक आउट होऊन जातात. बॅगेची रिबन तुटली होती, ती पण आता शिवून घेतली. आणि आता मी माझं पुढचं काम करून घेतो. फायनली आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि आता थोड्या वेळातच निघायचं आहे. तर खूप जास्त एक्साइटेड पण आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी ब्लॉग थ्रू तर शेअर करेलच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की मी कुठे चाललोय, थंबनेलवर तुम्हाला समजून जाईल. आणि सगळे ब्लॉग तुमच्यासोबत खूप याच्या पुढचे जे इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्हाला पण बघायला मिळणार आहे. बाहेरच्या खूप साऱ्या गोष्टी शेअर करेल मी तिथल्या. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर आता जाऊन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.